आणि त्यांनी कुस्ती या खेळाचं ज्ञान आत्मसात केलं. हे मुलांच्या बाबतीत त्यांचं आपण अभिनंदन केलं. पण या सगळ्या मागची तळमळ आणि त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करणं शिबिर आणि आज सक्सेसफुल त्याचा समारोप समारंभ करणं या सर्वांचं क्रेडिट तळमळीचा कार्यकर्ता, कुस्तीगीर आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता कोच सुनील खंडाळे याच्यासाठी जोरदार आपण खूप छान आनंद वाटला आपल्या समोर इथे येऊन एक खेळाडू म्हणून. मित्रांनो, ज्या भाऊसाहेब कुंभार यांच्या नावाने हा आखाडा किंवा ही वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे, त्या भाऊसाहेबांचा परिचय कदाचित आजच्या पिढीच्या या मुलांना नसेल. पण भाऊसाहेब कुंभार यांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मेहनत घेतली, खूप प्रयत्न केले आणि त्यातून खऱ्या अर्थाने आजच्या डेटला तुम्ही ज्या मॅटवर बसलेल्या आहात अशी इंटरनॅशनल लेवलची कोणची ही मॅट तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या बरोबरीचे त्यावेळेचे अनेक कुस्तीगीर या ठिकाणी उपस्थित आहेत. काशी साहेब आहेत, रमेश शाळकर आहेत, पलीकडे बापू लोखंडे आहेत. या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला सुरुवातीला छत्रपती शिवाजी व्यायामशाळा नगर परिषदेची होती, नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला, त्यावेळेला नव्याने 1975-76च्या त्या गोष्टी आहेत. 76 साली पहिल्यांदा कुमार गटाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पिंपरी येथे संपन्न झाली. त्या काळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा मॅटवर होणार म्हणून मग मॅटवर सराव कसा करायचा म्हणून भाऊंनी त्यावेळेला कॉयर, तुम्हाला माहिती आहे का काठ्या, माहिती आहे काठ्या कॉयर, इंग्लिश मिडियमची बरीच मुलं असतात त्यांना कॉयर म्हटले की समजेल, म्हणून कॉयर लोक काठ्या असतात. तर त्या काठ्याच्या गाद्या त्यावेळेला होत्या आणि त्या गाद्यांवर आम्ही सराव केला होता. आणि त्या पहिल्या कुमार गटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याकडून जे 5ही खेळाडू पिंपरी येथे स्पर्धेत सहभागी झाले त्या सर्वांनी पदकं प्राप्त केली होती. या खेळाविषयी जे प्रेम होतं त्या प्रेमाखातर ते इतकं मुलांवर, खेळाडूंवर आणि खेळावर प्रेम करत होते की ज्यामुळे या खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुस्तीगीर निर्माण झाले. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही की मरावे परी कीर्ती रूपे उरावे, त्या पद्धतीने भाऊसाहेब जरी आज या ठिकाणी नसले तरी सुद्धा ते कीर्ती रूपाने आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने या खेळासाठी योगदान दिलं त्याप्रमाणेच त्यांच्या नंतरची पिढी आणि सर्व वस्ताद मंडळी या ठिकाणी मेहनत घेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं कदाचित तुम्हाला कंटाळवाणं वाटेल, कारण बऱ्याचदा भाषणांमधून लोक काय सांगतात तर आपल्याला उपदेशच करत असतात. पण मी तुम्हाला उपदेश करणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने या खेळाकडे वळलेला आहात, या खेळाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. भूषण पाटील साहेबांनी आता सांगितलं की क्रिकेट सारख्या ग्लॅमरस, फुटबॉल सारख्या वर्ल्ड फेमस अशा खेळांकडे न वळता कुस्ती सारख्या वैयक्तिक खेळाकडे वळलेला आहात. त्याबद्दल त्यांनी तर केलंच केलं, मी सुद्धा तुमचं अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य पाऊल आहे तुमचं. आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये पहिलं पदक वैयक्तिक खेळामध्ये जर मिळालं असेल तर ते कुस्ती खेळामध्ये मिळालेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि तेही आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले आशाबा जाधव यांनीच हे पदक आपल्याला मिळवून दिलेलं आहे. हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांना ब्रॉन्झ पदक पहिल्यांदा प्राप्त झाले आणि त्यानंतर मग खूप काळ वाट बघायला लागली वैयक्तिक पदकाची. आणि कुस्तीमध्ये तर जवळजवळ बरीच वर्ष मिळालं नव्हतं, पण आशाबा जाधवानंतर 44 वर्षानंतर लिएंडर पेस नावाचे एका खेळाडू, टेनिस प्लेयरने आपल्याला ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. म्हणजे ऑलिम्पिक हे किती ग्लॅमरस आहे, ऑलिम्पिक हे किती
प्रेस्टिजियस आहे हे तुम्हा सगळ्यांना कळलं पाहिजे की ज्या लेवलला कुस्ती हा खेळ आहे अशा खेळाची निवड तुम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही पुढे न झालं तुमच्यापैकी अनेक जण त्यामध्ये करिअर सुद्धा करू शकतात. कारण खेळामध्ये आजकाल फक्त खेळणं, बऱ्याचदा पालकांसाठी मी विनंती करेन की असं म्हटलं जातं की मुलांना खेळायला पाठवणं म्हणजे त्यांचा वेळ वाया घालवणं, पण मित्रांनो तसं समजू नका. तो एक त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट असतो. जर मुलं खेळली नाहीत तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होणार नाही. आत्ताच अलीकडे आपण जो कोविडचा प्रभाव पाहिला त्यामध्ये जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होते असे लोक टिकाव धरू शकलो आपण. आणि जर हे सगळं जर आपल्याला खेळातून मिळणार असेल, निरोगी आरोग्यदायी शरीर, तर मुलांना आपण निश्चित खेळायला पाठवलं पाहिजे. तर कुस्तीसारख्या खेळामध्ये आपण सर्व पालकांनी आपली मुलं या ठिकाणी पाठवली, त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.